नमस्कार शेतकरी बांधवांनो, ऑल किसान अपडेट या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। पंजाब डक राज्यात पुन्हा अतिवृष्टी होण्याची शक्यता डक यांनी सांगितले। 21, 22 आणि 23 सप्टेंबर दरम्यान मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहील। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस दररोज वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडेल। राज्याच्या इतर भागांमध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, खानदेश दिवसा ऊन पडेल आणि दुपारनंतर रात्री किंवा मध्यरात्री स्थानिक वातावरणामुळे पाऊस पडेल। आपल्या ऑल किसान अपडेट या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। 27-28 सप्टेंबरला पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पसरेल। 27, 28, 29 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल आणि मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, जालना, नांदेड, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल। ऑक्टोबरला परत राज्यात धुके धुरळ येईल आणि त्यानंतर ऊन पडेल। 30 सप्टेंबर नंतर 2-4 दिवस हवामान कोरडे राहील। आज 23 सप्टेंबर आलेली धुई कोरडे असून ती पाऊस येणारी धुई आहे। पूर्व आणि पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी 26, 27, 28 सप्टेंबर दरम्यान मोठ्या पावसामुळे विजेचे प्रमाण जास्त असल्याने पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी। मराठवाडा 27 ते 29 सप्टेंबर आणि पश्चिम महाराष्ट्रातील 27 ते 30 सप्टेंबर शेतकऱ्यांनी देखील विजेचे प्रमाण जास्त असल्याने पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी आणि जनावरे नदीकाठी बांधू नयेत, कारण पुराची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, इगतपुरी शेतकऱ्यांनी 28, 29, 30 सप्टेंबर दरम्यान मोठ्या पावसामुळे विजेचे प्रमाण जास्त असल्याने पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी। मुंबईकरांनी 28, 29, 30 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीची शक्यता असल्याने सखल भागात पाणी साचू शकते, म्हणून दक्षता घ्यावी।